नमस्कार मित्रांनो, मी विभास कोलते स्वागत करतो तुमचे पुन्हा एकदा एम-एस सरकारी अपडेट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, जर तुमचे एक बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एस-बी-आय बँकेमध्ये असेल, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. कारण मित्रांनो, एस-बी-आय बँकेने त्यांच्या खातेदारांसाठी काही मार्गदर्शन सूचना ज्या आहेत ते घोषणा केली आहे. त्या सूचना ज्या आहेत ते मित्रांनो एस-बी-आय बँकेच्या सर्व खातेदारांना माहीत असणे गरजेचे आहे. कारण की आताच्या काळामध्ये मित्रांनो सायबर गुन्हेगारी जे आहे ते खूपच प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे एस-बी-आय बँकेने त्यांच्या ग्राहकांसाठी महत्त्वाच्या सूचना, मार्गदर्शन तत्त्वे जे आहेत ते जाहीर केले आहेत. आणि ह्या सूचना मित्रांनो सर्व खातेदारांना पालन करणे गरजेचे आहे, की जेणेकरून त्यांचे पैसे जे आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये सुरळीत राहू शकतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, की एस-बी-आय बँकेने असे कोणते मार्गदर्शक तत्त्वांची इथे घोषणा केली आहे. व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. जर तुमचे एस-बी-आय बँकेमध्ये अकाउंट नसेल, तर देखील तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा. कारण की एस-बी-आय बँक ही भारतातली सर्वात मोठी पब्लिक सेक्टर बँक आहे. खूप मोठी आणि जुनी सरकारी बँक आहे. त्यामुळे एस-बी-आयने जे अनाउन्स केले असेल, ते बाकी बँकांना देखील इथे अनाउन्स होतेच. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांसाठी महत्त्वाचा आहे. चला मग मित्रांनो, जास्त वेळ न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करू. तर मित्रांनो, तुम्हाला इथे स्क्रीनवरती दिसत असेल, लोकं आपले पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक पद्धती वापरतात. परंतु आजकाल विविध प्रकारच्या फसवणुकीच्या घटना घडत आहेत. या संदर्भात देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना सतर्क केले आहे. कोणत्याही ऑनलाईन ऑफरवर किंवा मोठ्या नफ्याच्या आमिषावर आंधळेपणाने विश्वास ठेवू नये असा सल्ला जो आहे तो स्टेट बँक इंडियाने आपल्या खातेदारांना इथे दिला आहे. अनेकदा अशा आकर्षक ऑफरच्या मागे फसवणूक दडलेली असते. त्यामुळे आपल्या कष्टाने कमावलेल्या पैशाचे संरक्षण करण्यासाठी नेहमी सतर्क राहा आणि सर्वप्रथम संपूर्ण माहिती मिळवण्याची इथे खात्री करायला इथे बँकेने खातेदारांना इथे सांगितलेले आहे. त्यानंतर एस-बी-आयने ग्राहकांना फसव्या ऑफर्सला बळी न पडण्याचा आणि गुंतवणूक करण्यापूर्वी कोणत्याही ऑफरची सखोल चौकशी करण्याचा इथे इशारा दिला आहे. मित्रांनो, जर तुम्हाला बँकेकडून काही ऑफर्स आल्या असतील, तर त्याची नीट चौकशी करा. त्या ऑफर्स व्हॅलिड आहेत का इनव्हॅलिड आहेत? त्यांची खरंच ती बँकेकडूनच माहिती आली आहे का, का कुठल्या थर्ड पार्टीकडून माहिती आली ह्याची सखोल चौकशी करा. त्यानंतरच जे आहे ते तुम्ही पुढच्या स्टेपकडे तुम्ही ते जाऊ शकता. त्यानंतर गुंतवणूक करण्यापूर्वी थोडे संशोधन करा. जर कोणी मोठ्या नफाची आश्वासने देत असेल, तर त्यांच्यावर लगेच विश्वास ठेवू नका. कारण आणि प्रथम ती कंपनी आहे की नाही हे तपासा. कोणत्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पैसे गुंतवण्यापूर्वी आपल्या सर्व माहितीची सखोल पडताळणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणजे मित्रांनो, आजकालच्या काळामध्ये तुम्हाला एस-बी-आय नावाच्या पोस्टर दाखवून तुम्हाला कोणीही इथे ऑफर करू शकते, की आमच्याकडे गुंतवणूक करा, तुम्हाला चांगला परतावा मिळेल, खूप मोठे रिटर्न्स तुम्हाला मिळू शकतात. पण मित्रांनो, तुम्हाला देखील ते सावध व्हायचे आहे. तुम्हाला पहिले नीट चौकशी करायची आहे, की ते जो एस-बी-आयचा पोस्टर भले तो दाखवत असेल, पण तुम्हाला देखील आपलं पण कर्तव्य आहे, की आपल्याला अ, सखोल चौकशी केली पाहिजे, की ते खरेच ते लोकं एस-बी-आयचे आहेत का? बँकेमध्ये आपण चौकशी केली पाहिजे. काही ठिकाणी वेबसाईटवरती जाऊन किंवा अन्य YouTubeसारख्या प्लॅटफॉर्मवरती जाऊन देखील आपल्याला चौकशी केली पाहिजे. आपल्याला डोळे झाकून जे आहे ते आपल्याला कोणत्याही प्रकारच्या स्कीममध्ये आपल्या इथे इन्व्हेस्टमेंट इथे करायची नाही आहे. व त्यानंतरच कोणत्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्म जसे की खूप साऱ्या अशा प्लॅटफॉर्म्स आहेत ते एस-बी-आयच्या नावाने सुरू आहे. तर त्यांच्यावरती पण जे आहे ते लगेच विश्वास ठेवू नका. सर्वप्रथम तुम्ही चेक करा नंतरच तुम्ही पुढच्या स्टेपकडे ते जाऊ शकता. त्यानंतर सायबर गुन्हेगार सध्या सोशल मीडिया म्हणजे योनो एस-बी-आय नावाने बनावट पेजेस तयार करत आहे. जर तुम्ही एस-बी-आय बँकेचे खातेदार आहात, तर तुम्हाला माहीतच आहे की एस-बी-आय बँकेचं एक ऑफिशियल ॲप आहे योनो एस-बी-आय. तो देखील मित्रांनो जे सायबर गुन्हेगारी असतात, ते लोकं काय करतात मित्रांनो, योनो एस-बी-आयच्या नावाने जे आहे ते खोटे ॲप्स तयार करतात. जेणेकरून लोकांना वाटतं की तोच खरा ॲप आहे. तर तसे खोटे ॲप्स देखील आपल्याला नाहीच त्या खोट्या ॲपवरती देखील आपल्याला काही डाउनलोड नाही करायचे, लॉग इन देखील करायचे ते नाही, असं स्टेट बँक ऑफ इंडियाने इथेच या मार्गदर्शन सूचनामध्ये ते सांगितलेले आहे. पहा इथे दिलंय, हे लोकं दिशाभूल करणाऱ्या प्रायोजित जाहिराती चालवतात. त्यात असे म्हटले जाते, की तुमचे युजर नेम किंवा पासवर्ड विसरलात, तर या लिंकवर क्लिक करा आणि त्वरित पुनर्प्राप्त करा. एस-बी-आयने अशा कोणत्याही लिंकवर क्लिक न करण्याचा इशारा इथे दिला आहे. मित्रांनो, बरेचसे असे ॲप असतात, प्लॅटफॉर्म असतात, सांगतात, की ह्या लिंकवर क्लिक करा, म्हणजे तुम्ही तुमचा युजर नेम, पासवर्ड सेव्ह करू शकता. अशा प्रकारच्या कोणत्याही लिंकवरती तुम्हाला इथे क्लिक करायचे नाही आहे. एस-बी-आयने अशा कोणत्याही लिंकवर क्लिक न करण्याचा स्पष्ट इशारा इथे बँकेने ते दिला आहे. कारण त्या पूर्णपणे बनावट आहेत आणि तुमची बँकिंग माहिती चोरू शकतात. जर वापरकर्त्याने त्या लिंकवर आपला तपशील
टाकला तर जर वापरकर्त्याने या लिंकवर आपला तपशील टाकला तर त्यांचे बँक खाते जे आहे ते रिकामे होण्याचा धोका इथे असतो. म्हणून मित्रांनो सावधान राहा आणि तुम्हाला इथे सतर्क राहायला देखील इथे बँकेने ते सांगितले आहे. बँकेचा सल्ला आहे की नेहमी योनो एस-बी-आय ॲप किंवा अधिकृत वेबसाईटचा वापर करा. कोणत्याही अज्ञात लिंक, मेसेज किंवा कॉलद्वारे तुमची वैयक्तिक माहिती, ओ-टी-पी, पासवर्ड कधीही शेअर करू नका. सतर्क राहणे हा तुमच्या कष्टाने कमवलेल्या पैशाचे संरक्षण करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग इथे बँकेने तर सांगितला आहे. त्यानंतर खाली येथे बँकेने म्हटले की सायबर गुन्हेगार तुमची बँकेची माहिती आणि पासवर्ड चोरण्याची विविध फसवणुकीच्या पद्धती ते वापरत आहेत. त्यामुळे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की कोणतीही बँक सोशल मीडिया, कॉल किंवा मेसेजद्वारे तुमचे युजरनेम, पासवर्ड किंवा ओ-टी-पी कधीही मागत नाही. बघा इथे बँक असे म्हणते, की बँक म्हणते, की आम्ही ग्राहकांचे जे आहे ते कधीही युजरनेम, पासवर्ड जे आहे ते कधीही मागत नाही. कधीही त्यांना आम्ही कॉल करत नाही किंवा कधीही आम्ही त्यांना WhatsApp मेसेज किंवा कोणत्याही प्रकारची लिंक पाठवून त्यांना आम्ही कधीही असे मेसेज करत नाही. असे जे आहे ते स्टेट बँक ऑफ इंडियाने इथे सांगितलेले आहे. म्हणजेच जर तुम्हाला असं बँकेकडून फोन आला, की आम्ही एस-बी-आयचे आहोत, आम्हाला तुमचा युजरनेम पासवर्ड सांगा, तर तुम्हाला तो फोन लगेच तुम्हाला तो फोन कट करून टाकायचा आहे. कारण तो बँकेतून नाही, तो एखादा फ्रॉड कॉल जो आहे तो असू शकतो. तर तुम्हाला तुमचा पासवर्ड रिसेट करण्याचा असल्यास नेहमी अधिकृत इंटरनेट बँकिंग वेबसाईट, ॲप अशा थेट बँकेच्या खात्याशी संपर्क साधा. कोणत्याही अनोळखी लिंकवर किंवा संदेशावर विश्वास ठेवल्यास तुमच्या सुरक्षेला धोका इथे निर्माण होऊ शकतं. त्यानंतर खाली इथे बँकेने म्हटले की अनोळखी वेबसाईट्स तुमची वैयक्तिक माहिती टाकणे खूप धोकादायक ठरू शकते. ऑनलाईन व्यवहारासाठी नेहमी फक्त अधिकृत योनो जो ॲप आहे त्या बँकच्या ॲपला किंवा बँकेच्या वेबसाईटचाच वापर करा. कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक केल्यास तुमच्या बँक खात्याच्या तपशिलाची चोरी होऊ शकते आणि क्षणात तुमचे पैसे जे आहेत ते गमावले जाऊ शकतात. त्यामुळे नेहमी सतर्क राहायला ते बँकेने सांगितले आहे. त्यानंतर बँकेने सांगितले की तसेच बँकेकडून आल्याचा दावा करणाऱ्या फोन कॉलपासून सावध राहा. अधिकृत एस-बी-आय कॉल सामान्यतः 1600 ने सुरू होणाऱ्या क्रमांकावरूनच येतात. बघा एस-बी-आयने सांगितले की आमचे जे कॉल्स आहेत ते 1600 सुरू होणाऱ्या क्रमांकापासूनच येतात, जे सुरक्षित मानले जातात. या व्यतिरिक्त अनोळखी किंवा संशयास्पद क्रमांकावरून येणारे कॉल्सवर कधीही विश्वास ठेवू नका आणि तुमची बँकिंग माहिती कधीही कोणाला शेअर करू नका. त्यानंतर खाली इथे शेवटचं इथे म्हटलं आहे, की जर तुम्हाला सायबर फसवणुकीचा बळी ठरल्याचा संशय असेल, तर उशीर करू नका. तात्काळ 1930 या क्रमांकावर राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाईनला कॉल करा आणि तक्रार दाखल करा. तुम्ही cybercrime.gov.in वर ऑनलाईन तक्रार देखील दाखल करू शकता किंवा संचारसाथी.gov.in द्वारे माहिती देऊन संशयास्पद व्यवहारांची तक्रार करणे देखील इथे शक्य आहे.